गेल्या काही दिवसांपासून देशभरातील इंडिगोची हवाई सेवा पूर्णतः विस्कळीत झाल्यानं देशभरातील लाखो प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय। इंडिगोचा फटका फक्त प्रवाशांनाच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। दररोज निर्यात होणारा शेतमाल तसाच गोदामांमध्ये पडून राहिलाय। यातील नाशवंत मालामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सविस्तर पाहूयात। मावळातील गुलाब शेतीला इंडिगोचा फटका। हवाई वाहतूक विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान। निर्यातीसाठी पाठवलेली गुलाब विमानतळावरच पडून। परदेशात गुलाबांची निर्यात न झाल्याने कोट्यवधींचं नुकसान। पुणे जिल्ह्यातील मावळमधून दरवर्षी लाखो रुपयांच्या गुलाबांची निर्यात केली जाते। मात्र ठप्प झालेल्या विमान सेवेमुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। निर्यातीसाठी पाठवलेला शेतीमाल विमानतळावर तसाच पडून राहिला। माझे एका मावळ तालुक्यामध्ये 8 एकर क्षेत्रावरती गुलाब शेती आहे। रोजचं 8,000 फुलं प्रोडक्शन होत होतं, पण त्यापैकी 2,000 फुलं आम्ही इंडिगो एअरलाइन्सनी दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी या ठिकाणी बॉक्सच्या माध्यमातून डिस्पॅच करत होतो। पण गेले 5 दिवस झाले इंडिगो एअरलाइन्सच्या डिस्टर्बन्समुळे एअरपोर्टला पाठवलेले बॉक्स एअरपोर्टलाच पडून आहेत। पर डे 2,000 फुलं 20 रुपये जरी केले तरी 40,000 रुपये पर डेचं नुकसान आहे। पूर्ण माल आमचा पुणे एअरपोर्टला पडून आहे। असे 5 दिवस झाले तिथेच आहे। जवळपास आमचे एक नाही म्हणलं तरी 5-6 लाख स्टेम तिथे पडून आहे। असं 20 रुपयाच्या दराने जरी म्हटलं तरी 6 लाखाचं 2-2.5 कोटीचं नुकसान पूर्ण शेतकऱ्यांचं, मावळामधून पूर्ण शेतकऱ्यांचं झालं असावं। सरकारला विनंती करणार की याच्यानंतर आता तुम्ही यावरती काहीतरी चर्चा करून शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा मोबदला देण्यात यावा। डिमांड अभी शादी के कारण बहुत ज़्यादा थी और रेट भी बहुत अच्छे थे, तो ऑन एन एवरेज करीब 2 करोड़ पर डे वैल्यू का फ्लावर्स इस एपिसोड के कारण जो एयरपोर्ट पे हुआ है वो लॉक जॉम में फंसा है और जो ऑर्डर्स आने वाले थे वो कम हो गए हैं। जो रेट 400-500 रुपये हुआ करता था वो अभी गिर के 250 रुपये हो गया है, क्योंकि कस्टमर वहाँ से ऑर्डर नहीं कर रहा है, उसको पता है कि फूल नहीं आ पाएगा। मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटी तर देशातील शेतकऱ्यांना 10 कोटींचा फटका बसलाय। रोज देशांतर्गत 40 लाख गुलाब फुलांची वाहतूक होते। त्यातील 25% म्हणजे 10 लाख गुलाबांची वाहतूक ही विमानाने होते। मात्र इंडिगोच्या गोंधळानं ही फुलं विविध विमानतळांवर पडून राहिली आहेत। आता हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। सरकारने याबाबत विचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।